बालहक्क न्यायालय अगदी काही वेळातच आपला निकाल देणार आहे। वेदांत अग्रवालवर सज्ञान म्हणून खटला चालवा या संदर्भात पुणे बालहक्क न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे। पुढील काही वेळातच बालहक्क न्यायालय आपला निर्णय देणार आहे। त्यामुळे बालहक्क न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आता लागलेलं आहे। तर सज्ञान म्हणून खटला चालवा अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे आणि या प्रकरणी आता अगदी काही वेळातच निर्णय सुद्धा समोर येणार आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, नेमकी काय कारवाई पुढे होणार आहे आणि कधीपर्यंत निकाल येईल, सविस्तर? शक्यता आहे आरोपींचे हा जो अल्पवयीन मुलगा होता त्याचे वकील त्याचे नातेवाईक सर्वच निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। त्याचबरोबर पुणे पोलीस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांना देखील निकालाची प्रतीक्षा आहे। काही वेळामध्ये हा निकाल येईल, त्यानंतर हा निकाल माध्यमांना देखील सांगितला जाईल। पुणे पोलिसांनी प्रामुख्याने 2 मागण्या या ठिकाणी केलेल्या होत्या की हा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला सज्ञान समजलं जावं आणि त्यानुसार पुढची कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर त्याला जो जामीन देण्यात आलेला होता तो रद्द करण्यात यावा आणि त्याला किमान जे सुधारगृह आहे, बाल सुधारगृह आहे, रिमांड होम आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये त्याला त्याची रवानगी करण्यात यावी। अशा 2 मागण्या पोलिसांकडून करण्यात आलेल्या होत्या। त्या दोन्ही मागण्यांवरती दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप किंवा बाजू मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरती आता न्यायालय हे निर्णय देणार आहे। बाल न्याय मंडळाचं पूर्ण बेंच जे होतं ते आज उपस्थित होतं आणि त्यांनी ह्या दोन्ही बाजूंकडचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निकाल दुपारी राखून ठेवलेला होता आणि काही वेळात तो निकाल येईल। तो निकाल काय येतो हे सर्वांचंच त्याकडे लक्ष लागणार आहे। नितीन, धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। तर अगदी काही वेळातच या प्रकरणासंदर्भात निकाल समोर येणार आहे।